तिळगुळाचे लाडू करण्यासाठी आपण घेतलेले आहेत अर्धा किलो तीळ बिना पॉलिशचे, आणि हे पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो खोबरं, असं मिळून हे सगळं प्रमाण आपलं 1 किलोचं होतं. 1 किलो हे आता आता आपण काय झालं? तीळ भाजून घेऊया. तीळ तीळ भाजणं फार आवश्यक आहे. आपण 2 पार्टमध्ये भाजून घेऊया. थोडे थोडे करून घेतले ना की चांगले भाजले जातात. मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे. एकसारखे हलवत राहावं लागतं. एकसारखे हलवलं की ते छान सारखे भाजले जातात. आता हे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे, ते पण आपण भाजून घ्यायचं 5 मिनिटं. फार रंग नाही बदलून द्यायचा, पण छान शेकून घ्यायचं. आता हे खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे. पाव किलो शेंगदाणे सुद्धा आपण खमंग भाजून घेऊया. असे तडतडायला लागले, असे फुलायला लागले ना, असे ते फुलतात. असे फुलायला लागले समजायचं आपले दाणे होत आहेत. झाले की त्याची साल काढून घ्यायची. आपण हे काय बनवतोय बाय द वे? तिळगुळ लाडू. तिळगुळचे लाडू. तिळगुळाचे लाडू बनवतोय. सुगड पुसतात का? संक्रांतीचा लाडू का खातात? तर स्निग्ध पदार्थ आपल्या पोटात जावा म्हणून. थंडीच्या दिवसात सुगड का पुसतात? धान्य भरपूर निघालेलं असतं की नाही, मुबलक प्रमाणात. शेती, आपलं घर असंच भरलेलं राहावं म्हणून ती सुगड पुसतात. ती मातीची सुगड का पुसतात? तर पूर्वी काय असे स्टीलचे डबे किंवा हे नव्हतं, अगदी पूर्वपार. तर त्या तेव्हा कणग्या असायच्या, मातीची मडकी, म्हणून ही सुगड पुसतात. म्हणून पण हे चिरून का घेतलं? तिळगुळाचा ते डायरेक्ट होईल ना त्याच्यात? नाही, चिरून का घ्यायचा की तो एकसारखा पाक बनावा म्हणून. नाहीतर मग साईडला तो करपत जातो. आता बाबा आलेले आहेत मदत करायला. आमच्याकडे तिळगुळचे सगळेजण बनवतात मिळून. मग संक्रांतीची स्टोरी येते का तुम्हाला? मी वाचली आहे नेटवरती. मकर संक्रांतीचा संबंध हा शंकरासूर नावाच्या राक्षसाच्या आख्यायिकेशी जोडला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने आपल्या कुर्म म्हणजे कासव अवतारात राक्षसाचा पराभव केला, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. याला कापणीचा सण म्हणतात. शेतीच्या दृष्टीने मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून साजरा केला जातो. कळलं का? म्हणून आपण ही संक्रांत साजरी करतो. सो गुळ कापणं जरा डिफिकल्ट काम दिसतंय मला. आईचा हात दुखलाय, त्यामुळे आता बाबा आलेत आणि मी नाही करू शकत कारण माझ्या हातात कॅमेरा आहे. आता हा चिकीचा गुळ असतो ना, त्यामुळे हा काही सॉफ्ट नसतो. आता हे आपलं व्यंजन तयार आहे. या व्यंजनामध्ये भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर कूट असं घालून आपण हे एकत्र तयार केलेलं आहे. बारीक केलेली वेलची, अर्धा किलो चिक्कीचा गूळ, साजूक तूप. आता आपण प्रथम 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. ह्या पाकासाठी पाणी वापरायचं नाही. पाक करताना तूप घातलं ना की लाडवाला तकाकी छान येते.
शिजत आहे आपलं पाक आता. नाही नाही, पाक कसा बघायचा तर आपण एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात अशी छोटीशी असं टाकून बघायचं. असा पाण्यात टाकलेला पाक असा हाताने गोळा करायचा. आता हा गोळा तर झालाय, पण त्याचा अजून असा आवाज येत नाहीये. टाक. हा, टक करून आवाज आला पाहिजे, तरच तो पाक तयार झाला. त्याला गोळीबंद पाक म्हणतात. त्याची गोळी टणकण असा आवाज आला पाहिजे. आता पुन्हा एकदा आपण पाहूया. आता पाण्यात लगेच सुटतो आणि हा आता छानपैकी त्याची गोळी तयार झालेली आहे. असा आवाज आला पाहिजे. हा आवाज आला की आपला पाक तयार आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घेऊया. पाकात घातली की ती व्यवस्थित सगळीकडे लाडवाना लागते. थोडं थोडं करून आपण व्यंजन घालत मिक्स करत घेऊया. जेवढं त्यात बसेल तितकं घालायचं. की गॅस बंद करून त्यात जेवढं बसेल तेवढं आपलं तयार मिश्रण त्यात घालायचं. हा, थोडंसं तुपाचं बोट लावून हाताला गरम गरम वळायचे हे लाडू. यास हात लाल झाले पाहिजेत. हा. ते बघा आईचे हात लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. लगेच. हे बघा. आणि बाबा पण आलेले आहेत मदतीला आमच्या. कारण हे गरम गरमच वळायचे असतात. गार झाले तर पुन्हा ते एकोडं गरम करायचं आणि अच्छा. मग हा थोडंफार थोडंफार थोडंच करा, नाही तर करपवाल. हे बघा किती सुंदर तकतकीत. तकतकी. तुपामुळे त्याला छान तकाकी येते लाडवाला. चटचट हात फिरवायचे आहेत हम्म. आणि मग त्याचे कमाल दिसतात. कमाल. आणि हा आपला लाडू असा नरमवाला नाहीये बाय द वे. नाही, आपला हा लाडू टक्कन तुटणार आहे, पण अगदी हातोड्याची गरज लागत नाही. नाही. जे लोक म्हणतात हातोडे आणि दगड. हा असा आवाज आला पाहिजे. येस, हा लाडू खाण्यातच मजा येते. चिवट लाडू खाण्यात काहीच मजा येत नाही. आणि तुम्हाला सॉफ्ट वाले हवे तर चिक्कीचा गुळ न वापरता साधा गुळ वापरून करायचा. पण एक गोळीचाच पाक. नाही नाही, त्याला एक गोळीचा पाक वगैरे काही नाही, तरच ते मऊ होणार. हा. पण आमच्याकडे हे असेच लाडू आवडतात जे टक्कन वाजतात खाताना सुद्धा. तुमच्याकडे बाबा, तुमच्या घरी तुमची आई कशी बनवायची? आमची आई अशी सेम बनवायची. कडकवाले. हो, कडक एकदम. दाताखाली फुटल्यानंतर खलकन फुटला पाहिजे. खळकन, नो चिवट. नो चिवट. चिवट बनवलं की आवडत नाही. नाही. त्यामुळे पूर्वांपार असेच आहे. काही लोक हे लाडू खसखशीत पण गोळवतात. तयार झाला की तो खसखशीवर असा टाकतात की त्याला थोडीफार खसखस चिकटते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाय बाय.